नमस्कार. आज आपण एंजल मेडिटेशन करणार आहोत. चला तर डोळे बंद करा. कोणताही डिस्टर्बन्स न होता आरामदायक स्थितीमध्ये बसा. तुम्ही जेव्हा मेडिटेशनला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही तुमच्या देवदूतांची शक्ती निर्माण करा आणि तुमच्या देवदूतांशी तुम्हाला कनेक्ट करा, जोडण्याचा प्रयत्न करा. या मेडिटेशनमध्ये तुम्हाला तुमच्या देवदूतांची, एंजल्सची उपस्थिती जाणवेल. हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या एंजल्सशी म्हणजेच देवदूतांशी जोडून तुम्हाला तुमच्या देवदूतांशी बोलता येईल. ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील. तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला सूचना मिळतील आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थही सांगतील. त्याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि तुमचे देवदूत तुमच्याबरोबर सतत असतील. फक्त तुम्हाला त्यासाठी सतर्क राहावे लागेल. त्यांची उपस्थिती तुम्हाला जाणवेल. तुमचे देवदूत तुम्हाला आसपास आहेत असंही जाणवेल. कदाचित तुमच्या चेहऱ्याला, खांद्याला, हातांना स्पर्शही केल्याचे तुम्हाला जाणवू शकते. मणिपूर चक्र हा गेटवे आहे तुमचे एंजल्स म्हणजेच देवदूत समजण्यासाठी. चला तर आपण हे मेडिटेशन करूया. शांतपणे बसा किंवा झोपा. आरामदायक स्थितीमध्ये बसा. स्वतःला व्हाईट, पांढऱ्या शुभ्र तेजस्वी प्रकाशामध्ये किंवा सोनेरी प्रकाशामध्ये आहात असा अनुभव करा. डोळे बंद करा आणि मंद श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. दीर्घ श्वास घेत असताना तुमच्या फुफ्फुसांचाही तुम्ही अनुभव घ्या. श्वास घ्या आणि श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचा अनुभव घ्या. परत एकदा मंद श्वास घ्या आणि रिलॅक्स व्हा. कल्पना करा, आकाशाच्या दिशेने एक सुंदर तेजस्वी पांढरा शुभ्र प्रकाशाचा झोत तुमच्या दिशेने येत आहे. किंवा कल्पना करा, सोनेरी रंगाच्या प्रकाशाचा झोत
तुमच्याकडे येत आहे. दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडताना आपण ह्या पांढऱ्या शुभ्र तेजस्वी प्रकाशाचा किंवा सोनेरी रंगाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. परत एकदा मंद श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वास सोडा. सर्व ताणतणावांपासून मुक्त व्हा. सोडून द्या. आता आपण आपल्या गार्डियन देवदूतांना बोलवूया. आर्चएंजल्सना बोलवूया. कल्पना करा, आर्चएंजल मायकेल तुमच्या उजव्या बाजूला आहे. आर्चएंजल गॅब्रियल तुमच्या डाव्या बाजूला आहे. आर्चएंजल युरियल तुमच्या पुढे आहे आणि आर्चएंजल राफेल तुमच्या मागे आहे. आणि दैवी पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या आजूबाजूला आहे. हे सर्व देवदूत तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही अतिशय सुरक्षित आहात. ते फक्त तुम्हाला मार्गदर्शन करायला उत्सुक आहेत आणि तुमच्या आसपास आहेत. एक दीर्घ श्वास घ्या आणि अनुभव करा. सर्व देवदूतांच्या मध्यभागी आपण आहात. ते सर्व देवदूत तुमच्या भोवती उभे आहेत आणि ते तुमची फक्त सुरक्षा करण्यासाठीच आहेत. तुम्हाला मदत करण्यासाठीच आहेत. तुम्ही त्या प्रत्येक देवदूताशी बोला आणि विचारा त्यांची शक्ती आणि त्यांची ताकद, धैर्य कशात आहे. तुमची पण ती शक्ती, ताकद आणि धैर्य वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना सांगू शकता, ज्यामुळे तुम्ही देवदूतांचा अनुभव घेऊ शकाल. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात आणि दैवी तेजस्वी पांढऱ्या शुभ्र प्रकाशात आहात. दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या देवदूतांचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. ते त्यांचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही फक्त शांत स्वरूपात राहून तुमची उपस्थिती अनुभवायला तुमची संवेदना जागृत करा. दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. तुमचे देवदूत कोण आहेत हे समजण्यासाठी मणिपूर चक्र खूप महत्त्वाचे आहे. असा विचार करा, तुमचे मणिपूर चक्र देवदूत स्वच्छ करत आहेत आणि त्या चक्राला ऊर्जा देत आहेत.
त्यांची सकारात्मक ऊर्जा देत आहेत आणि तुमच्या स्वाधिष्ठान चक्रालाही स्वच्छ करत आहेत आणि ऊर्जा देत आहेत. असा विचार करा, पिवळ्या रंगाचा प्रकाश तुमच्या मणिपूर चक्रावर येत आहे. मणिपूर चक्र स्वच्छ आणि ऊर्जावान होत आहे. अनुभव करा. तुम्ही दैवी अशा पिवळ्या रंगामध्ये आहात. श्वास घेत असताना सर्व रंग घेत आहात आणि मणिपूर चक्रात ते रंग येत आहेत आणि श्वास सोडत असताना शुद्ध पिवळा रंग मणिपूर चक्रातून बाहेर जाताना मणिपूर चक्र उजळून निघत आहे, स्वच्छ होत आहे. तुम्ही फील करा, देवदूत तुमच्याशी दैवी शक्ती आणि तुमच्याशी बोलून तुम्हाला गाईड करण्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं प्रेम ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं प्रेम अनुभवायचा प्रयत्न करा. तुमचं हृदय सुद्धा त्यांच्याबद्दलच्या प्रेमाने भरून गेलं आहे. त्यांचं प्रेम अनुभवण्याचा प्रयत्न करा. तसेच त्यांचे अस्तित्व तुमच्या आजूबाजूला आहे याचाही अनुभव घ्या. तुम्ही तुमच्या देवदूतांशी कनेक्ट झालेले आहात, जोडले गेलेले आहात आणि तुमची आणि त्यांची एनर्जी एक झाली आहे. फील करा, फील करा. ते तुम्हाला खूप आवडत आहेत. फील करा, ते तुम्हाला मेसेजेस करत आहेत, काहीतरी निरोप सांगत आहेत. जस्ट लेट गो. जर काही गोष्टी न आवडणाऱ्या तुम्हाला असतील तर सोडून द्या. काय अनुभव येतो आहे, काय जाणवतं आहे? डोळ्यासमोर तुम्हाला काही दिसत आहे का? काही ऐकू येत आहे का? रिलॅक्स आणि तुमच्या देवदूतांचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. त्यांचं अस्तित्व फील करा. त्यांचं अस्तित्व अनुभवा आणि ते काय सांगतायत याकडे लक्ष द्या. पहा आणि फील करा. संपूर्णपणे रिलॅक्स आणि लेट गो. आता रिलॅक्स व्हा आणि तुमच्या एंजलचं नाव काय आहे ते तुम्ही त्याला विचारा. जो तुमच्याशी बोलतो आहे त्याच्याशी बोलून त्याचं नाव काय आहे ते विचारा. कदाचित तुम्हाला आता काही दिसत किंवा ऐकू येत नसेल,
तर इट्स ओके. अजून मेडिटेशन केले की लवकरच तुम्हाला समोर दिसेल तुमचा देवदूत. तुमच्या एंजलला तुम्ही विचारा, तुमच्या एंजलला विचारा, काही निरोप आहे का? काही मार्गदर्शन करणार आहात का? करत आहात का? तुमच्यासाठी काही निरोप आहे का? असं त्याच्याशी बोलून तुम्ही विचारा. जस्ट लेट गो नॅचरली. फील करा. सहजतेने बघा, काही जाणीव होती आहे का? काही जाणवता आहे का? एंजलच्या संपर्कामध्ये तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. आत्ता जर तुम्हाला काही दिसत किंवा ऐकू येत नसेल तर इट्स ओके. प्रॅक्टिसने तुम्हाला त्यांचे निरोप, त्यांचे मेसेजेस मिळतील. धन्यवाद देवदूत, माझ्याबरोबर तुम्ही काम करत आहात. आत्ता तुम्हाला तुमचा देवदूत सांगतो आहे की माझा हात धर, मी तुम्हाला गाईड करतो. देवदूत म्हणतो आहे, देवदूत सांगतो आहे, माझा हात धर, मी तुला मार्गदर्शन करतो. तुम्ही त्याचा हात धरा आणि तुम्ही एका जंगलातून त्याच्याबरोबर जात आहात. एका रस्त्याने तुमच्या बाजूने तुमचा देवदूत चालतो आहे. मध्येच अतिशय सुंदर असा पाण्याचा झरा वाहतो आहे. पाण्याचा सुंदर खळखळाट आवाज. पक्षी उडता आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट तो पण ऐकू येतो आहे. फार सुंदर असं नैसर्गिक सौंदर्य दिसत आहे. तुम्ही तुमच्या एंजल, तुमच्या देवदूत बरोबर त्या पाण्याच्या झऱ्याजवळ जात आहात. पाण्याच्या झऱ्याजवळ बसला, झाडाच्या सावलीत आहात. अतिशय सुरक्षित आणि सुखद अनुभव घेत आहात. तुम्ही तुमचे पाय पाण्यात सोडून बसला आहात. खूप थंड आणि छान स्वच्छ पाण्याचा पायांना स्पर्श होतो आहे. ज्याने पायांना खूप छान वाटतं आहे. ही तुमची एंजलची भेटण्याची जागा आहे. तुम्ही एंजल्सना भेटता, तुमच्या देवदूतांना तुम्ही भेटता. ही तुमची नेहमीची जागा आहे.
तुम्ही देवदूतांबरोबर कामही करता. तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा वाढत आहे. तुम्ही ती फील करू शकता आणि त्यांचे मेसेज, त्यांचे निरोपही तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही त्यांना फील करू शकता आणि त्यांचे निरोप, त्यांचे मार्गदर्शनही तुम्हाला समजू शकते. तुम्ही खूप रिलॅक्स आहात. तुम्ही त्यांच्याबरोबर दैवी प्रकाश अनुभवत आहात. तुम्ही तिथल्या मंजूळ आवाज आणि सुंदर असं वातावरण खूप एन्जॉय करत आहात. तुम्हाला खूप शांत वाटतंय. तुमच्या देवदूताने तुम्हाला प्रेमाने जवळ घेतलं आणि तुमच्या खांद्यावरही हात ठेवले. त्याने तुमच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तुम्ही आनंदी आहात. ते तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा वाढवत आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची शक्ती वाढल्याचे जाणवत आहे. त्यामुळे तुमचा देवदूत तुम्हाला काय मार्गदर्शन करतो आहे, काय मेसेज देतो आहे, हे तुम्हाला क्लिअर समजेल. आता रिलॅक्स करा. तुमचं शरीरही रिलॅक्स करा. तुमचं शरीर रिलॅक्स आणि बॅलन्स झालं आहे असं तुम्हाला जाणवेल. रिलॅक्स. आणि तुमच्या एंजलची एनर्जी, तुमच्या देवदूतांची एनर्जी तुमच्यात आली आहे असे फील करा. तुम्ही खूप शक्ती स्वरूप झाल्याचेही तुम्हाला जाणवेल, ज्यामुळे तुम्ही तुमची दैवी शक्ती वाढून ती तुमची देवदूतांशी जोडली जाण्याची तुम्हाला अनुभव करू शकाल. आता लेट गो करा. एंजल तुमच्याबरोबर काम करत आहेत. तुम्हाला ही एनर्जी तुमच्या भोवती जाणवेल, जी तुमचे देवदूत तुम्हाला पाठवत आहेत. तुमच्या संवेदना तुम्हाला जाणवल्याचे, वाढल्याचे जाणवत असेल. सर्व देवदूत तुमच्या अवतीभोवती आहेत
फील करा ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही दैवी प्रकाशामध्ये जात आहात आणि तुम्ही ऊर्जावान झाले आहात. तुम्ही तुमच्या देवदूत बरोबर बोला, तुमच्या एंजल बरोबर बोला. त्याचा गायडन्स तुम्हाला सहज समजेल, समजायला सोपं जाईल. तुम्ही त्यांना धन्यवाद द्या. तुमच्या एंजलशी सतत बोला. तो तुम्हाला मेसेज करेल, मार्गदर्शन करेल. धन्यवाद एंजल्स. सर्व देवदूतांना खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही माझ्याबरोबर काम केलं आहे आणि रोज माझ्याबरोबर तुम्ही काम करता. तुमचे दोन्ही हात लांब करा आणि तुमचे डोळे उघडा आणि सावकाश उठून उभे राहा. देवदूतांना खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुमच्याबरोबर मला तुम्ही जोडलं आहे, मला मदत केली आहे हे मेडिटेशन करण्यासाठी. त्यामुळे त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. 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 ओम शांती. ओम साईराम.